पंतप्रधानांचं शेतकऱ्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतंय, केवळ विरोधकांवर टीका केली जाते असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। पूर्वजांनी निजामांशी संघर्ष केला, आता यांच्यासोबत संघर्ष सुरू आहे असंही शरद पवार म्हणाले आणि मोदींवर टीका केली। की देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते। ते येतात, अनेक ठिकाणी जातात, लोकांच्या उत्साह कधी बोलत नाही, शेतकऱ्यांचं दुःख काय ते जाणून घेत नाही। मग घेतात काय तर फक्त विरोधी पक्षावर टीका केल्या। शरद पवारांनी असं केलं, उद्धव ठाकरेंनी असं केलं, आणखी कुठेही असं केलं, याशिवाय दुसरी काही भूमिका मांडत नाही। पंजाबचे मंत्री सुरुगामध्ये आहे, ममता बॅनर्जीचे मंत्री सुरू म्हणजे निवडून आले, सत्तेवर बसलेले, लोकांची सेवा करणारे जर तुमच्या भूमिकेची वेगळी मतं मांडत असतील तर त्यांना तुरुंगात सांगत असेल तर तुरुंगात मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना जरी पाठवलं त्यांचा निकाल हा आम्हाला घ्यावा लागेल, तर या देशामध्ये ते हुकुमशाही आणणार। मराठवाडा हा क्रांतिकारांचा विभाग आहे। एक काळ असा होता, निजामाच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आमच्या बाळराजांनी, आमच्या आजोबा पंजाबी या स्वराज्यामध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून मराठवाडा हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं।